आपण रोज विचार करत असतो की आज माझ्या बाळासाठी काय बनवायचं काय बनवायचं. तर त्याचं एक सोल्युशन माझ्याकडे आहे. काय करायची की हा जो पदार्थ आहे तो आम्हाला द्यायची. मग मी विचार केला की हा पदार्थ आपण शेअर करूयात. तर मी आणि हा जो पदार्थ आहे ते लहान मुलं खूप आवडीने खातात. मी माझ्या मैत्रिणीला सुद्धा सांगितलेलं आहे की हा बनव, आणि तिच्या मुलीला सुद्धा हा पदार्थ खूप आवडलेला आहे. तर ह्याचं नाव आहे आंबील. तर हे बनवण्यासाठी मी काय केलेलं आहे की हे चमच दही घेतलेलं आहे. तर हे दही आणि हे ज्वारीचं पीठ काय करायचं, हे मिक्स करून घ्यायचं. आणि इथे 1 कप पाणी घेतलेलं आहे. हे पाणी याच्यामध्ये ऍड करून घ्यायचं. एक चांगली अशी पेस्ट बनवून घ्यायची याची. हे मिक्स होईपर्यंत मी हे पाणी इथे उकळत ठेवते. आणि ही जी मिक्स झालेली जी पेस्ट आहे आपण मिक्स केलेली, ते पाणी थोडंसं उकळत आलं की त्याच्यामध्ये छान अशी वरून घ्यायची किंवा मिक्स करायची. जर आपण बाळ आपल्या 1 वर्षाचं होईपर्यंत आपण त्याला मीठ वगैरे टाकून देत नाही. पण माझं बाळ म्हणजे हे आपण मीठ नाही टाकलं तरी बाळ चांगलं आवडीने खातात. पण मी थोडीशी टाकते, कारण त्यामुळे त्याचा जे स्वाद आहे ते अजून इन्हान्स होतो. बस याच्यासाठी फक्त 3च पदार्थ लागतात. एक ज्वारीचं पीठ, दही आणि पाणी. आपण जर मोठ्या माणसाची तब्येत वगैरे ठीक नसेल तरी सुद्धा हा पदार्थ आपण त्यांना देऊ शकतो, कारण त्यांना म्हणजे तोंडाला काही चव वगैरे नसते. तर हे खाल्ल्यानंतर छान वाटते, एक एनर्जी येते आणि पौष्टिक सुद्धा आहे. पाण्याला उकळी आलेली आहे. याच्यामध्ये थोडंसं मीठ ऍड करते, एकदम थोडंसं. बस ह्याच्यामध्ये असं वरून घ्या. आणि बस एक उकळी काढून घ्यायची, म्हणजे ते चांगलं शिजून तयार होते. बस आपलं शिजलेलं आहे. त्याला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ ह्याला सुद्धा लागतो. पण हा कसा घरी बनवलेला आणि पौष्टिक आहे. तर दही आपल्या बाळाला चांगलं असते. पण मी विचार करत होते की बाळाला दही कसं द्यावं. तर त्याच्यावरती मला हा उपाय खूप चांगला वाटला की ह्या पद्धतीने आपण त्याला दही देऊ शकतो. हे आपण असं एक करून टाकू शकतो. तर 1 मिनिट याला उकळी येऊ द्यायची. सकाळी आपल्याकडे वेळ नसतो तेव्हा झटपट असं काय बनेल, तर त्यासाठी हा जो पर्याय आहे तो बेस्ट आहे. झाली तयार आंबील, फक्त 1 मिनिटात. हाय हाय करतोयस? हाय करतोस? हाय, बाय बाय, बाय बाय.